तुमचं मूल लोकांसमोर किंवा दुकानात गेल्यावर हट्ट करतं आणि तुम्हाला शरम वाटते का? तुम्ही ओरडता, मारता, पण तरीही काहीच फरक पडत नाही. थांबा. मुलाला मारणं किंवा ओरडणं हा उपाय नाही. आज मी तुम्हाला चिंटूची एक छोटी गोष्ट सांगणार आहे, ज्याने त्याच्या पालकांचं आयुष्य बदललं आणि तुमचंही बदलेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा मॅजिक मंत्र सांगणार आहे जो कोणत्याही हट्टी मुलाला शांत करेल. चिंटू नावाचा एक मुलगा होता. त्याला रोज नवीन खेळणं हवं असायचं. नाही दिलं की तो आरडाओरडा करायचा. त्याचे बाबा खूप वैतागले होते. एक दिवस चिंटूने मॉलमध्ये एका मोठ्या रोबोटसाठी हट्ट धरला आणि तिथेच रडायला लागला. सगळे लोक त्यांच्याकडे बघत होते. पण यावेळी चिंटूच्या बाबांनी त्याला मारलं नाही. त्यांनी फक्त त्याच्या कानात जाऊन 3 शब्द सांगितले आणि आश्चर्य म्हणजे चिंटू लगेच शांत झाला आणि चक्क हसू लागला. तुम्हाला वाटतंय का ते 3 शब्द कोणते होते? ते सांगण्याआधी आपण हे समजूया की मुलं हट्ट का करतात. खरं तर त्यांना फक्त तुमचं लक्ष हवं असतं. टिप 1: मुलाला हे करू नको म्हणण्यापेक्षा त्याला 2 पर्याय द्या. टिप 2: जेव्हा मूल रडतं तेव्हा तुम्ही आरडाओरडा करू नका. तुम्ही जितके शांत राहाल, मुलाला कळेल की रडून काहीच मिळणार नाही. आता वळूया त्या 3 शब्दांकडे जे चिंटूच्या बाबांनी सांगितले होते. ते 3 शब्द होते: मला तुझी काळजी आहे. जेव्हा तुमचं मूल हट्ट करतं तेव्हा त्याला जवळ घ्या आणि म्हणा, बाळा, मला तुझी अडचण समजतीये. जेव्हा मुलाला वाटतं की आई बाबांना माझं म्हणणं कळतंय, तेव्हा त्याचा राग 90% कमी होतो. तुमच्या मुलाचा सर्वात जास्त हट्ट कशासाठी असतो? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा बदल करून पाहायचा असेल तर व्हिडिओला सेव्ह करा आणि आपल्या बालसंस्कार टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.